reproduction of multicellular organisms. Four types आहेत: फ्रॅगमेंटेशन, स्पायरोगायरा हा आणि सायकॉन, रिजनरेशन, प्लॅनेरिया आणि हा लिझर्ड आहे. लिझर्ड म्हणजे पाल. बडिंग हा हायड्रा आहे. स्पोर फॉर्मेशन, म्युकर, हे म्युकर आहे. म्युकर म्हणजे पावावर आलेली बुरशी. आता आपण स्पायरोगायरा आणि सायकॉनचं फ्रॅगमेंटेशन कसं होतं ते बघूया. फ्रॅगमेंटचा अर्थ तुकडा. तर हे तुकडे पडून ग्रो होतात. तर स्पायरोगायरा आहे ना, ते पाण्यामध्ये असलेले अशी खूप पाणी असं साचलेलं असलं बघा, एखाद्या लेकमध्ये किंवा पॉन्डमध्ये, एखाद्या तळ्यात वगैरे, तर तिकडे बघा असे हिरवे हिरवे दोऱ्यासारखे असे असे तुम्हाला खाली दिसतात, पाण्यामध्ये दिसतात. आणि ते जर तुम्ही हाताने असं वर खेचलत ना, तर ते तुटतात दोरे. तर हे स्पायरोगायरा ना तशा प्रकारचे असे दोरे असतात, हिरवे 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 दोरे असतात. आणि ते जेव्हा तुटतात ना, तर आणखी नवीन स्पायरोगायरा तयार होतो त्यांनी. तर त्यामुळे ते स्पायरोगायरा, ते दोरे असले तर पूर्णपणे तुम्ही काढून टाकले तरच ते पाणी स्वच्छ होऊ शकतं. नाही तर ते दोरे 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 तुटले तरी, माशाने तुटले म्हणा किंवा कुठल्या तरी ह्यानी तुटले, तरी सुद्धा ते पुन्हा रिजनरेट होतात. तर ते फ्रॅगमेंटेशन त्याला म्हणतात. त्याचे तुकड्यांनी ते स्पायरोगायरा रिप्रोड्यूस होतात. स्पायरोगायरा ग्रोज क्विकली वेन देर इज अन अबंडन्स ऑफ वॉटर अँड न्यूट्रिएंट्स. आणि त्या पाण्यामधून त्यांना न्यूट्रिएंट मिळतात. द फिलामेंट्स, धागा ऑफ द ऑर्गॅनिझम ब्रेक इंटू स्मॉल फ्रॅगमेंट. तर हा जो धागा आहे तो, त्याचे तुकडे होतात, आणखीन आणखीन फायबर होतात. Each of these individual fragments is capable of growing into a new spirogyra. आणि हा प्रत्येक जो तुकडा आहे, each of these individual fragment, हा प्रत्येक तुकडा आहे त्याचा नवीन स्पायरोगायरा होतो. त्याचप्रमाणे सायकॉन हा एक स्पंज सारखा, हा ऍक्च्युअली अॅनिमल आहे. तो ना खाली चिकटलेला असतो, म्हणजे पाण्यामध्ये दगडावरती हा चिकटलेला असतो. हा हलू शकत नाही. तर त्याचे काय होतात ना, त्याचे तुकडे तुकडे होतात आणि ते तुकडे उडतात आणि दुसऱ्या दगडावर जाऊन चिकटतात आणि नवीन सायकॉन तयार होतो. पुन्हा एकदा सांगते, हा सायकॉन आहे, हा दगडाला चिकटलेला असतो आणि त्याचे तुकडे असे होतात, फ्रॅगमेंट्स होतात, फ्रॅगमेंटेशन होतं, उडतात ते तुकडे, आणखीन दुसऱ्या दगडावर जातात आणि तिकडे नवीन सायकॉन तयार होतो. फ्रॅगमेंटेशन इन सायकॉन. The body of a cycon type of sponge can break up accidentally. Accidentally ती ब्रेक होते. This results in formation of many fragments. ह्याच्यामुळे काय होतं, त्याचे तुकडे होतात. Each of these fragments develop into a new cycon. सेक्शन बडिंग कोणामध्ये होतं? हायड्रामध्ये. आणि हे मल्टी सेल्युलर आहे. अगोदरचं बडिंग आपण बघितलं होतं ते युनिसेल्युलर होतं, म्हणजे एकच सेल होती. इकडे हायड्रामध्ये मल्टिपल सेल्स आहेत. तर हा जो हायड्रा आहे ना, त्याला हे जे दिसत आहेत बाहेर आलेले, त्याला टेंटॅकल्स म्हणतात आणि ते खूप विषारी असतात. आणि हायड्राचं जे स्किन असतं ना, त्याच्यामधल्या ज्या सेल्स आहेत त्या सारख्या अशा रिजनरेट होत असतात, म्हणजे ग्रो होत असतात. आणि त्याच्यामधून एक बड फॉर्मेशन होतं. तर बडचा अर्थ लक्षात घ्या, कुठली आउटग्रोथ आली बॉडीला का त्याला बड म्हणतात. तर हा बड शब्द पुन्हा पुन्हा तुम्हाला बायोलॉजीमध्ये येणार आहे. तर आउटग्रोथ म्हणजे टेंगुळ म्हणा, पुळी म्हणा, त्याला बड म्हणतात. तर इकडे हायड्राच्या स्किनमुळे त्याला बड येतं. अ बड इज फॉर्म थ्रू रिपीटेड डिव्हिजन्स ऑफ रिजनरेटिव्ह सेल्स लोकेटेड इन द बॉडी वॉल. त्याच्या शरीराच्या वॉलमध्ये ज्या रिजनरेटिव्ह सेल्स आहेत त्याच्यामधून बड येतं. The dermal layers, ectoderm, inner layer, and endoderm, outer layer, and digestive cavity of the budding hydra remains in continuity with those of parent hydra.
तर आता या बडमधून हळूहळू हळूहळू असा छोटा बडिंग हायड्रा निर्माण होतो. आणि ह्या बडिंग हायड्रा जे आहे त्याचं स्किन, बाहेरचा स्किन, बाहेरचा त्वचेचा थर, बाहेरचा थर म्हणजे एंडोडम आणि आतला थर म्हणजे एक्टोडम, हे दोन्ही असे चिकटलेले असतात. त्यामुळे ह्यांनी काय खाल्लं ना का ऑटोमॅटिकली ह्या हायड्राला मिळतं, छोट्या हायड्राला मिळतं आणि त्यांचं स्किन एकदम कनेक्टेड असतं. ओके. सो डायजेस्टिव्ह कॅव्हिटी म्हणजे त्यांच्या पोटाची कॅव्हिटी पण ह्याच्या पोटातून त्याच्या पोटात जातात. डर्मल लेयर्स, एक्टोडम इनर अँड एंडोडम आउटर लेयर. डर्मल म्हणजे स्किन अँड डायजेस्टिव्ह कॅव्हिटी ऑफ बडिंग हायड्रा रिमेन इन कंटिन्युटी विथ दोज ऑफ पेरेंट हायड्रा. म्हणजे ह्यांचं पोट पण एकमेकांना चिकटलेलं असतं, त्यामुळे त्यांनी खाल्लं का ह्याला मिळतं. Because of this connection, the parent hydra supplies nutrition to the developing bud. आणि ह्याच्यामुळे ह्या छोट्या हायड्राला न्यूट्रिशन जेवण मिळतं. द बर्ड ग्रोज प्रोग्रेसिव्हली अंटिल इट फॉर्म्स अ स्मॉल हायड्रा. आणि मग हे हळूहळू हळूहळू बेबी हायड्रा म्हणजे नेसंट हायड्रा जन्माला येतो. आणि मग तो पूर्ण मॅच्युअर झाला का ह्याच्यापासून सुट्टा होतो. Once the budding hydra is mature, it separates from the parent and begins to live independently. Sexual reproduction, spore formation, म्युकर. तर आता हे रिप्रोडक्शनचा टाईप काय, स्पोर फॉर्मेशन. आणि ते कशात होतं, म्युकर. म्युकर म्हणजे बुरशी, पावावरती येणारी बुरशी म्हणा किंवा पोळीवरती येणारी बुरशी म्हणा. बरेच म्हणजे जर 1-2 दिवस तो पाव असा जो शिळा होता त्याच्यावर बुरशी येते. बुरशी येते म्हणजे काय माहिती आहे, तुम्ही जर मायक्रोस्कोप खाली बघितलं ना तर तिथे एक तुम्हाला असा फिलमेंट दिसेल. ह्याला हायफे म्हणतात. आणि त्या हायफेच्या वरती ना एक असं बॉल लाईक, बलून लाईक स्ट्रक्चर असतं, त्याला स्पोरेंजियम म्हणतात. आणि त्या स्पोरेंजियमच्या वरती आहेत ना स्पोर्स असतात, म्हणजे असे बारीक 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 दाणे असतात. आणि खाली आहेत ना, खाली रूट्स असतात, त्याला रिझॉइड्स म्हणतात. हे त्याचं झालं स्ट्रक्चर. हायफे, स्पोरेंजियम, स्पोर्स, रिझॉइड. The body of the fungi consists of a network of thread-like filaments called hyphae. इकडे नेटवर्क असतं, म्हणजे बरेच बरेच असे एकमेकात गुंतलेले असे हे धागे असतात. बुरशीचे शरीर हायफे नावाच्या धाग्यासारख्या तंतूच्या जाळ्याने बनलेले असते. Some of these hyphae grow upwards and develop special sac-like structure at the top called a sporangium. काही काही हायफे, सम ऑफ दिस हायफे, काही काही हायफे ना वरती ग्रो होतात आणि एक त्यांच्यावरती सॅक लाईक म्हणजे पिशवीसारखं स्ट्रक्चर होतं आणि त्याला स्पोरॅन्जियम म्हणतात. त्यांच्या टोकाशी स्पोरॅन्जियम नावाची पिशवीसारखी एक विशेष रचना तयार करतात. Once the spores are tiny single-celled reproductive structures are formed, sporangia burst and spores are released. हे जे स्पोर्स आहेत, ही काहीतरी ज्याच्यामधून रिप्रोडक्शन होऊ शकतं अशा टाईपचे असे दाणे असतात, ते फुटतात आणि स्पोर्स त्याच्यामधून फेकले जातात. स्पोर्स जर्मिनेट म्हणजे ग्रो होतात इन मॉइस्ट वॉर्म प्लेस अँड अ न्यू फंगल कॉलनीज फॉर्म. हे सगळे दाणे असे फेकले जातात आणि त्यांच्यातून नवीन म्युकर तयार होतं आणि ते असं स्प्रेड होत जातं. म्हणून ते काही वेळाने सगळा ब्रेड असा हिरवा 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 होतो. मधलं एसेक्शुअल रिप्रोडक्शन बघूया. त्याला व्हेजिटेटिव्ह प्रॉपोगेशन म्हणतात. हे प्लांट्सचे जे पार्ट आहेत, रूट, स्टेम, बड आणि लीफ, त्यांना आपण व्हेजिटेटिव्ह पार्ट्स असं म्हणतो. आणि त्याच्या थ्रू जे प्लांट निर्माण होतं त्याला व्हेजिटेटिव्ह प्रॉपोगेशन म्हणतो. म्हणजे रूट्समुळे होणारं प्लांट, स्वीट पोटॅटो, कॅरट आणि रॅडिश. स्टेम, पोटॅटो. बडमुळे होणारं प्लांट, ग्रास, बांबू. लीफमुळे होणारं प्लांट, ब्रायोफायलम. तर हे आपण नीट समजून घेऊया.
कशा रीतीने व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन होतं. पण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन समजून घेऊया. व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन is a form of asexual reproduction in plants that occurs through the use of vegetative parts such as root, stem, leaf or bud. ह्या पार्ट्सना व्हेजिटेटिव्ह पार्ट्स म्हणतात. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आणि हे डेफिनेशन नीट पाठ करायचं. आता हे कसं होतंय ते एकेकाचं समजून घेऊ. रूटच्या थ्रूचं उदाहरण इकडे कॅरट, रॅडिश वगैरे आहे. तर ते रूटच्या थ्रू म्हणजे ते जर रूट म्हणजे मूळ पेरलं का त्याच्यातून नवीन कॅरटचं झाड येऊ शकतं. नंतर स्टेम, बटाटा आहे बघा, बटाट्याला असे खड्डे असतात आणि मग जरा काही हवेत ओलावा वगैरे असला का असे मोड येतात वरती. तर तो बटाटा जर आपण पुरला तर बटाट्याचं हे येऊ शकतं. त्याला रिप्रोडक्शन थ्रू स्टेम असं म्हणतात. मग हे बायरोफायलम नावाचं एक लीफ आहे, एक पान आहे, झाड आहे, त्याचं हे बायरोफायलम लीफ आहे. तर त्याच्या इकडे पानाच्या काठ्याला बड्स येतात. म्हणजे ह्या इकडे छोटी 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 अशी बड्स म्हणजे कोंब येतात आणि ते तुम्ही पान जर मातीमध्ये असं आडवं पुरलत ना तर ती बड्समधून हळूहळू झाड येतं आणि खाली त्याच्या मुळं येतात आणि अशा रीतीने ब्रायोफायलम ग्रो होतं. नंतर ही ग्रासेस आहेत, म्हणजे आपलं ॲक्च्युअल गवत आणि बांबू पण एक प्रकारचं गवतच आहे. शुगर केन पण एक प्रकारचं गवतच आहे. तर तिथे काय होतं, त्याचे हे जे स्टेम असतात त्या तिकडे बघा तुम्ही बांबू बघितलं तर असे गोल 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 अशा मध्ये चकते असतात ना, त्या तिथून बड येतं आणि तिथून नवीन बांबूचं झाड उगवतं. ह्या भागाला नोड म्हणतात आणि त्याच्यामधून तिकडे बड असतं आणि बडमधून झाड बाहेर येतं. तसंच गवत आपण जे बघतो ती गवत असं उभं असतं, ती ॲक्च्युअली गवताची पानं असतात आणि त्याचं स्टेम असतं ना ते आडवं असतं आणि तिथे बड्स असतात आणि त्या बड्समधून रूट्स येतात आणि ती खाली तुम्ही गवताच्या खाली जर बघितलं ना तर असे हे नेटवर्क असतं पसरलेलं आणि त्याच्यावरही गवताची पानं आपल्याला वरती दिसत असतात. तर हे आपण वाचूया. मेथड्स इन स्पेसिफिक प्लांट्स. स्वीट पोटॅटो, कॅरट, रॅडिश प्रोपोगेट्स थ्रू रूट्स, म्हणजे रूट्सने त्यांचं रिप्रोडक्शन होतं. पोटॅटो प्रोपोगेट्स व्हाया आईज लोकेटेड ऑन द ट्यूबर. हे जे आहेत ना त्याला आईज म्हणतात, लोकेटेड ऑन द ट्यूबर. ब्रायोफायलम म्हणजे हे प्रोपोगेट्स थ्रू बड्स फाउंड ऑन द लीफ मार्जिन. लीफ मार्जिन म्हणजे पानाच्या कडेला त्याची बड्स असतात. असं पान मी सांगितलं त्याप्रमाणे मातीत पुरलं का इथून हळूहळू झाडं येतात, खाली मुळं होतात. शुगर केन अँड ग्रासेस प्रोपोगेट व्हाया बर्ड्स फाउंड ऑन द नोड्स. नोड्स म्हणजे ह्या ज्या खाचा असतात ना शुगर केनच्या झाडाला वगैरे किंवा बांबूच्या झाडाला खाचं असतं ना त्याच्यामध्ये बड असतं. ग्रास बर्ड्स आर ऑन द स्टेम आणि त्याच्यामधून मग तुम्हाला बड्स येतात, आणखीन व्हेजिटेटिव्ह प्रॉपोगेशन होतं म्हणजे नवीन झाड निर्माण होतं.